दिलाय, नित्य व्हावे भजित. म्हणून खऱ्या अर्थानं संतांकडे संसिद्धिक मोठेपण असतं. कारण संसिद्धिक मोठेपण हे आत्म्यामुळे येतं. आत्म्याला जन्मही नाही आणि आत्म्याला मृत्यूही नाही. आणि संसिद्धिक मोठेपण संतांकडे असल्यामुळं संतांचं वर्णन करावं. पण संतांचं वर्णन कोणी करावं तर संतांचं वर्णन संतांनीच करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांची संगती जीवनामध्ये घडणं अत्यंत गरजेचं आहे. महाराज म्हणतात इतरांच्या संगतीमध्ये जाऊ नका आणि संतांच्या संगतीमध्ये आल्याशिवाय राहू नका. कारण इतरांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर पतन नाही आणि संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर उद्धार आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. महाराज वर्णन करतात पतन उद्धार संगाचा महिमा. पतन उद्धार संगाचा महिमा. आपला उद्धार करून घ्यायचंय का आपलं पतन करून घ्यायचंय हे आपल्याच हातामध्ये. संतांच्या संगतीमध्ये राहिलं तर आपला उद्धार होतो. कसं काय उद्धार होतो तर जशी आपली संगत असेल तसे आपले विचार असतात. जसे आपले विचार असतात तसं आपलं आचरण घडतं. जसं आपलं आचरण घडतं तशी आपली कृती असते. कृतीनुसार आपल्या जीवनामध्ये गती अवलंबून आहे. जशी जीवनामध्ये गती असते ना ही जीवनातील गती विचारावरती अवलंबून आहे आणि विचार हे संगतीवरती अवलंबून आहे. चांगल्याची संगत धरा जीवनामध्ये चांगलंच होईल आणि वाईटाची संगत धरा जीवनामध्ये वाईट गोष्टी घडत राहतील. दिंडीमध्ये चालत असताना चांगल्याच्या संगतीमध्ये चाललं ना शेवटपर्यंत दिंडीमध्येच माणूस चालतो. पण महाराज जर कोणाच्या वाईटाच्या संगतीत चाललं ना दिंडीचा त्या माणसाचा कधीच मेळ लागत नाही. 4 मैल मागं तर राहणार 4 मैल पुढं तर जाणार. म्हणून चांगल्याची संगत गरजेचं आहे. उदाहरण सांगते, नदीचं पाणी सर्व पिकांसाठी सारखंच आहे तरी पण कारलं कसं लागतं कडू, चिंच कशी लागते आंबट, ऊस कसा लागतो गोड, मिरची कशी लागते तिखट. पाणी तेच आहे पण कोणाच्या संगतीमध्ये जाते ना त्याच्यानुसार त्याचा गुण बदलतोय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईटाच्या संगतीमध्ये जाऊन आपल्याला कडू कारलं बनायचे का चांगल्याच्या संगतीमध्ये राहून आपल्याला गोड ऊस बनायचे हे आपले आपण ठरवायचे. पावसाच्या पाण्याचा पडणारा थेंब तापलेल्या लोखंडावरती पडला तर तो
पाण्याचा थेंब जर कमल पात्रावरती पडला तर मोत्यासारखा चमकतो, आणि तोच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला ना तर त्या पाण्याच्या थेंबाचं रूपांतर मोत्यामध्ये होते. म्हणून आपल्याला संपून जायचे, मोत्यासारखं चमकायचे का मोतीच बनायचे हे संगतीवरती अवलंबून आहे. म्हणून पहिल्यांदा आहे ती अधम संगत, जी की पावसाचा पाण्याचा थेंब संपून जातो, याला म्हटली जाते अधम संगत. मध्यम संगत, मोत्यासारखं चमकणं, याला म्हटलं जातं मध्यम संगत. आणि उत्तम संगत म्हणजेच काय, मोतीच बनणं, याला म्हटलं जातं उत्तम संगत. मग महाराज म्हणतात, देवा दुर्जनाची संगत माझ्या जीवनामध्ये अजिबात घडू देऊ नको. एका क्षणासाठी सुद्धा दुर्जनाचा संग नको. तू का म्हणे क्षण आणि नको तयाचे दर्शन. आता महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. महाराज म्हणतात, विंचू प्रत्येकाला माहित आहे, विंचू चावल्यानंतर शरीराचा दाह होतो. पण महाराज म्हणतात, हा विंचू बरा नाही, पण विंचू माणसापेक्षा काही परवडला. का? विंचवाच्या फक्त नांगीमध्येच विषय. विंचवानं नांगी वर केली आणि संपूर्ण देहावरती कुठेही फिरू द्या, काहीच होणार नाही. पण एकदा जर का विंचू नम्र झाला की महाराज, विंचवाने नांगी मारली की साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. पण महाराज म्हणतात, तो विंचू परवडला. का? तर विंचवाच्या फक्त नांगीमध्येच विषय, पण दुर्जन माणूस असा असतो की दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विषय. महाराज वर्णन करतात, तू का म्हणे विंचाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्वांगी. म्हणून ही दुर्जनाची संगत माणसाच्या जीवनामध्ये कधीच करू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. मग महाराज, या संतांची संगत जीवनामध्ये आपण का केली पाहिजे? संतांचं आपण मरेपर्यंत ऐकलं पाहिजे. कारण एखाद्या माणसाला एखादा रोग झाला तर तो रोग बरा होईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं. एखादा माणूस केस लढत असेल तर ती केस जिंकेपर्यंत वकिलाचं ऐकावं. लग्न होईपर्यंत आईचं ऐकावं. बरोबर ना? लग्न झाल्यानंतर दोघीचंही ऐकावं. बघा, त्याच पद्धतीनं जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर मरेपर्यंत फक्त आणि फक्त संतांचं ऐकावं. विठ्ठल 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 त्याच पद्धतीने या अभंगामध्ये तुकोबरायांनी संतांचं केलेलं वर्णन आहे. महाराज म्हणतात, संत कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे नित्यता आहे, सामर्थ्य आहे, संपन्नता आहे आणि देवावरती विश्वास आहे ना, त्यांना आपण संत म्हणतो. मग संतांकडे नित्यता असते. मग संतांच्या जीवनातील नित्यता काय? तर त्यांचा कधीच नाश पावत नाही, याचा अर्थ ते नित्य आहेत आणि त्यांच्याकडे भावाचं बळ असतं. अभंगाच्या प्रथम चरण भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, भाव
योग भाग्य धराये, योग भाग्य धराये, योग भाग्य धराये, योग भाग्य योग भाग्य धराये, योग योग विष्णुदास आश पावत, आश पावत, पाठीमागे जागा राहू द्या. पुन्हा कीर्तनामध्ये विक्षेप करू नका. आता सगळ्यांनी पुढे सरकून बसा. पुढे सरका. या इथं इथं या 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 लवकर लवकर चला. विठ्ठल विठ्ठल बडा खाली बस. आपण जर पाहिलं तर पहिल्या चरणामध्ये आपल्याला नित्यता पाहायला मिळते. भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, म्हणजे विष्णुदासांचा कधीच नाश होत नाही याचा अर्थ ते नित्य आहेत. दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला संतांचं सामर्थ्य बघायला मिळतं. काय तर योग भाग्य घरा येती आणि सर्व शक्ती चालत, सगळ्या शक्ती संतांच्या घरी चालत येत आहेत. हे आहे संतांचं असणारं सामर्थ्य. तिसऱ्या चरणामध्ये संपन्नता बघायला मिळते. महाराज म्हणतात वडिलांच्या नावावरचं धन वारसा हक्कानं लेकराच्या नावावरती होतं. तसं भगवान परमात्मा आमचा बाप आहे आणि त्याचं ऐश्वर्य भक्ताचं होतं. ही असणारी भक्ताची संतांची संपन्नता आहे. आणि चौथ्या चरणामध्ये आपल्याला विश्वास बघायला भेटतो. महाराज म्हणतात देवाच्या कडेवरती बसून आम्ही निर्भर झालेलो आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं देवावरती असणारा विश्वास हा आपल्याला चौथ्या चरणामध्ये पाहायला मिळतो. म्हणून ज्यांच्याकडे नित्यता आहे, सामर्थ्य आहे, संपन्नता आहे आणि देवावरती विश्वास आहे, त्यांना आपण संत म्हणतो. ही चार अंग संतांकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये पाचवं अंग येत नाही, पाचवा प्रकार संतांच्या चरित्रामध्ये बघायला मिळत नाही आणि आला तर संतांचं चरित्र बाधित होतं. म्हणून आपण जर पाहिलं तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांकडे यातली एखादी गोष्ट अनुपस्थित असते. काहींकडे सत्ता असते, सामर्थ्य नसतं. सामर्थ्य असतं, सत्ता नसते. सत्ता असते, सामर्थ्य असतं, पण नित्यता नसते. ते कसं? तुम्हाला उदाहरण सांगते, फक्त बोलत जा. मला सांगा, आपल्या मेडत बदला बाजार कधी भरतो? भरतच नाही का? माळशिरसचा. माळशिरसचा कोण वारी भरतो? गुरुवारी. गुरुवारी माळशिरसचा बाजार भरतो. तुम्ही सगळेजण ते बाजारला गेलेला आहात. गेल्यानंतर तुम्ही मंडई घेतात आणि मंडई घेत असताना घरी पहिल्यांदा फोन लावता. काय काय आणायचे? घरनं सांगितलं जातं कोथिंबीर आणि मिरची घरी आहे, ते सोडून तुम्ही बाकीचं काही पण आणा. मग तुम्ही बाजार विकत घेतला, सगळा भाजीपाला घेतला आणि पिशवी घेऊन घरी आला. पत्नीपाशी पिशवी दिली, तिनं त्या पिशवीतून सगळा बाजार बाहेर काढला, सगळी मंडई बाहेर काढली. आता त्याच्यामध्ये बटाटे आहेत, टोमॅटो आहे, कारलं आहे, सगळ्या भाजीपाला आहेत. आणि महाराज झाले असं की तुमच्या पत्नीच्या मनामध्ये आहे आज संध्याकाळी घरामध्ये बटाट्याची भाजी करायची. बायकोच्या मनात काय? बटाट्याची भाजी करायची. आणि तुमच्या मनामध्ये आज घरात
कारल्याची भाजी झाली पाहिजे. तुमच्या मनात काय? कारल्याची भाजी. तिच्या मनात काय? बटाट्याची भाजी. तुमच्या मनात काय? कारल्याची भाजी. मला सांगा, घरात बटाट्याची भाजी होईल का कारल्याची? बटाट्याची. कारल्याची म्हणायची कोणाची हिंमतच होणार नाही हो. कारण ते कसं आहे माहितीये का, सामर्थ्य महिला वर्गांचे. सत्ता जरी तुमची असली तरी सामर्थ्य महिलेचे. आपलं काय उदाहरण घेता, काल गोकुळाष्टमी झाली. आपण जर पाहिलं तर भगवान परमात्मा चतुर्भुज अवतारामध्ये देवकी मातेला प्रकट झाला. देवकी मातेने सांगितलं, देवा बाल रूपाने प्रकट व्हा, आम्हाला तुमचं चालणं, हसणं, खेळणं, तुमच्या लीला सगळं अनुभवायचे. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा बाल रूपानं देवकी मातेच्या पोटी जन्म घेतोय. पण वसुदेवानं देवाला जवळ घेतलं ना, त्यावेळेस देवकी माता सांगतायत, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जरी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेन. त्या ठिकाणी जरी सत्ता वसुदेवाची असली तरी सामर्थ्य देवकी मातेचं आहे. सत्ता जरी नंदाची असली तरी सामर्थ्य यशोदेचं आहे. सत्ता जरी तुमची असली तरी सामर्थ्य तुमच्या पत्नीचं आहे. म्हणून काहींकडे सत्ता असते, सामर्थ्य नसतं, सामर्थ्य असतं, सत्ता नसते. परंतु ज्यांच्याकडे सत्ता आहे, संपन्नता आहे, सामर्थ्य आहे आणि देवावरती विश्वास आहे ना, त्यांना आपण संत म्हणतो. विठ्ठल 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 महाराज हे संत असतात कसे? या जगामध्ये आपल्याला अनेक प्रकारची लोक पाहायला मिळतात. काही उपकार्यावरती उपकार करतात, काही अपकार्यावरती अपकार करतात, काही उपकार्यावरती अपकार करतात आणि काही अपकार्यावरती उपकार करतात. आता हे कसं? ओळीनं पाहूया. सगळ्यात पहिला प्रकार, अपकार्यावरती अपकार करणं. म्हणजे काय? पुढच्यानं एक चापट मारली ना, त्याला पाठी मागारी एकच चापट मारायची. याला काय म्हणायचं? अपकार्यावर अपकार करणं. दुसरा प्रकार आहे उपकार्यावर उपकार करणं. आता आमच्या घरातलं उदाहरण देते तुम्हाला. झालं असं, आमच्या घरी कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाला आत्याने येताना एक साडी आणलेली. ही आत्याकडे बघू नका बरं का, दुसरी आत्या, नाहीतर तुम्ही याच आत्याचं नाव घेत झालं. बघा, आत्याने येताना साडी आणलेली. महाराज ती साडी माझ्या आईला आवडली नाही. तिनं ती साडी कपाटामध्ये जपून ठेवली. नंतर आमच्या आत्याच्या घरी सुवासिनीचा कार्यक्रम होता. माझ्या आईनं तीच साडी घेतली आणि आत्याच्या घरी सुवासिनीला नेली. आत्याकडे साडी गेली ना, आमच्या आत्यानं पण ती साडी तशीच जपून ठेवली. नंतर ना आमच्या घरी चुलत्याच्या मुलाचं बर्थडे होता आणि त्यातच वास्तुक शांती होती. काहीतरी आणावं लागत होतं. माझ्या आत्यानं काय केलं माहितीये का? तीच साडी घेतली आणि पुन्हा आमच्या घरी आणली. माझ्या आईनं ती साडी कपाटात आता सध्या जपून ठेवलेले, पण माझी आई वाट बघते आता आत्याच्या घरी कोणता कार्यक्रम येतोय. असं काही सुद्धा घडलेलं नाही, फक्त महाराजांच्या जीवनातलं सांगितलं. खूप खुदकन हसा येत म्हणून मी तुमचं माझ्यावरती घेऊन सांगितलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उपकार्यावरती उपकार करणं म्हणजे काय? तर आमच्या घरी लग्न असताना हिनं आहेरामध्ये मला कळशी आणलेली. तिच्या घरी लग्नाला जाताना मी आहेरात कळशीच नेणार. याला काय म्हणायचं? उपकार्यावर उपकार करणं. तिसरा प्रकार, उपकार्यावरती अपकार करणं. एखादा माणूस चांगला वागत असेल ना, तरी त्याच्याबद्दल वाईट भावना अंतःकरणामध्ये ठेवणं, याला म्हटलं जातं उपकार्यावर अपकार करणं. आणि चौथा प्रकार आहे अपकार्यावरती उपकार करणं. आणि अपकार्यावरती उपकार करणाऱ्याची भावना ही फक्त आणि फक्त संतांच्या अंतःकरणामध्ये असते. केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, देखिले पाय, दिले अखय अभयदान, दिले अखय अभयदान.
अभय अभयदान दिले अभय अभयदान केले उपकार सांगू काय केले उपकार सांगू काय देखी गेले पाय देखी गेले पाय अभय अभयदान दिले अभय अभयदान दिले दिले अभय संत तुम्हा जीवावरती उपकार करतात, मग संत ओळखायचे कशी? ज्यांच्याकडे नित्यता आहे, सामर्थ्य आहे, संपन्नता आहे आणि विश्वास आहे त्यांना आपण संत म्हणतो. मग पहिल्या चरणामध्ये नित्यता सांगितलेली आहे. जे विष्णुदास असतात ना त्यांच्याकडे भावाचं बळ असतं. प्रश्न पडतोय, महाराज विष्णुदास कोणाला म्हणायचं? तर जे रामाचे दास आहेत त्यांना म्हटलं जातं रामदास. जे कृष्णाचे दास आहेत त्यांना म्हटलं जातं कृष्णदास. म्हणजे हरीचे दास आहेत त्यांना काय म्हणावं? हरिदास. त्याच पद्धतीनं ज्यांनी विष्णूचं दास्यत्व पत्करलेलं आहे, जे विष्णूचे दास आहेत त्यांना म्हटलं जातं विष्णुदास. या विष्णू दासांकडे भावाचं बळ आहे असं महाराज सांगतात. आता महाराज या अभंगातील तुम्ही कोणतंही चरण घ्या, त्याचं उत्तर शेवटी भावच निघते. कसं काय? तर भाकरी का करपली, घोडं का अडलं आणि पानं का सडली? प्रत्येकाचं उत्तर एकच आहे, फिरवली नाहीत म्हणून. कसं काय? भाकरी का करपली, फिरवली नाही म्हणून. भाकरी ज्यावेळेस आपण तव्यावरती टाकतो त्यावेळेस ती भाकरी सतत फिरवत राहावी लागते, आणि जर का भाकरी नाही फिरवली तर ती भाकरी करपते. आता महाराज असं होतं की काही बायकांच्या भाकरी फुगतात आणि काही करणाऱ्याच फुगतात, बरोबर का? पूर्वीच्या काळाच्या बायका भाकरी हातावरती करायच्या. आता आपल्याला बघायला मिळत नाही कोण हातावरती भाकरी करत नाही. पण हातावरती भाकरी करत असताना हातातून त्यांच्या नाद निघायचा, टाळीतून नाद निघायचा, विठ्ठल 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 विठ्ठल, आणि ती विठ्ठल नामात भाकरी तयार व्हायची. आता काय होतं, परात घेतली जाते आणि त्यात भाकरी सप सप, तुझा सप्पू झालं, सप सप भाकरी केली जाते. सांगायचा मुद्दा काय, भाकरी केल्यानंतर तव्यावरती टाकल्यानंतर ती सतत फिरवत राहावी लागते, आणि जर का भाकरी नाही फिरवली तर ती भाकरी करपते. भाकरी का करपली, तर फिरवली नाही म्हणून. घोडं का अडलं, आता घोडं आहे ना त्याचं खाणं पिणं झोपणं सगळं उभं राहून असतं. एकदा जर का घोडा खाली बसला त्याला गोळी मारली जाते. म्हणून घोडं का अडलं, तर फिरवलं नाही म्हणून. आणि पानं का सडली, आपली खायची पानं असतात ना ती पानं ठेवण्याची एक पद्धत असते. जी पिकलेली पानं आहेत ती सगळ्यात खाली, त्याच्यापेक्षा मध्यम पानं मध्ये आणि कच्ची पानं वरती, आणि ती पानं सतत फिरवत राहावी लागतात. जर का पानं फिरवली नाहीत तर ती पानं सडतात. मग पानं का सडली, तर फिरवली नाहीत म्हणून. जसं प्रत्येकाचं उत्तर येतंय फिरवली नाही म्हणून, तसं या अभंगातील तुम्ही कोणतंही चरण घ्या त्याचं उत्तर एकच आहे, आणि ते म्हणजे भाव. विष्णुदासांचा कधीच नाश होत नाही, त्याचं कारण आहे विष्णुदासांकडे काय आहे, तर भाव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भावाचं बळ अत्यंत महत्वाचं आहे. बळाचे अनेक प्रकार सांगितले गेले, म्हणजे शारीरिक बळ असेल किंवा पारमार्थिक बळ आणि संपत्तीचं सांसारिक बळ, असं बळाचं वर्णन केलेलं आहे. मग हे जे पारमार्थिक बळ आणि संसाराचं बळ आहे त्याचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा शारीरिक बळ. आता हे शारीरिक बळ आहे ना
ते पहिलवानांकडे असतं. आणि माणसाकडे शारीरिक बळ असलं की माणसाचा एक प्रकारचा दबदबा गावात राहतो. आपल्याला बघायला मिळतं हनुमंतरायाकडे किती बळ होतं. 10 दिशेला 10 द्विकपाळ आहेत. प्रत्येकाकडे 10,000 हत्तीचं बळ आहे. ते बळ एकत्र केल्यानंतर जेवढी ताकद निर्माण होते ना, तेवढी ताकद फक्त आणि फक्त इंद्राच्या एका ऐरावतीमध्ये. असे 10,000 इंद्राच्या ऐरावती एकत्र केल्यानंतर जेवढं बळ तयार होतं, तेवढं बळ फक्त आणि फक्त इंद्राच्या मनगटात आहे. अशी 10,000 इंद्राची मनगट एकत्र केल्यानंतर जेवढं बळ तयार होतं ना, तेवढं बळ फक्त आणि फक्त हनुमंतरायाच्या करंगळीत आहे. म्हणून म्हटलं जातं हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत दाढी रावणाची जाळी. महाराज एवढं बळ आलं कशामुळं? तर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एक गोष्ट लक्षात ठेवा, आई मुलाला घडवतेही आणि आई मुलाला बिघडवतेही. घडवणारी माता दिसते राजमाता जिजामाता आणि बिघडवणारी माता दिसते गांधारी माता. जिजाबाई साहेबांनी शिवरायांना घडवलं. कसं घडवलं? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आपल्या आईला हाक मारायचे ना, त्यावेळेस आऊ साहेब म्हणायचे. वडिलांना हाक मारायचे त्यावेळेस आबा साहेब म्हणायचे. काळ बदलला. आईची झाली मम्मी आणि बाबाचा झाला पप्पा. काळ आणखीन बदलला. आता तर मम्मीची झालीये मॉम आणि पप्पाचा झालाय पॉप. आणि या मॉम पॉपच्या नादात लेकरांचा मात्र तुम्ही लॉलीपॉप करून टाकला. हे वास्तव सत्य स्वीकारावं लागेल महाराज. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या लेकराला शिकवा, बाळा मला मम्मी म्हणून हाक मारत जाऊ नको, मला आई म्हणून हाक मारत जा. कारण आई या शब्दामध्ये जो गोडवा आहे, आई या शब्दामध्ये जे प्रेम आहे, आई या शब्दामध्ये जो जिव्हाळा आहे ना, ते प्रेम तो जिव्हाळा आपल्याला मम्मी या शब्दामध्ये बघायला मिळत नाही. लेकराला घडवायचं का बिघडवायचं हे आईच्या हातामध्ये असतं. लहानसं लेकरू रडायला लागलं की त्या लेकराला तुम्ही काय दाखवता? चिवचू चिमणी कार्टून दाखवता. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या लेकरांना कार्टून दाखवलं ना, तर तुमचं लेकरू कार्टून सारखंच घडेल. पण त्याच लेकरांना जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज समजून सांगितले, त्याच लेकरांना जर तुम्ही धर्मवीर शंभूराजे समजून सांगितले, अरे त्याच लेकरांना जर तुम्ही संत समजावून सांगितले ना, तर नक्कीच तुमचं पोरगं महामानव घडल्याशिवाय राहणार नाही. पण तसे संस्कार असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही आम्ही खूप नशीबवान आहोत की आपल्याला प्रेरणा देण्याकरिता या ठिकाणी राजांचा जन्म झालेला आहे. बाहेरच्या जगातील लोकांना त्यांच्या लेकरांना प्रेरणा देण्याकरिता त्यांनी काल्पनिक स्पायडरमॅन तयार केले, त्यांनी काल्पनिक सुपरमॅन तयार केले. पण भाग्य तुमच्या आमच्या लेकरांचं की आपल्या लेकरांना प्रेरणा देण्याकरिता खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर शंभूराजे या मातीत जन्माला आले. म्हणून लेकरांना घडवायचं का लेकरांना बिघडवायचं हे आपल्या हातामध्ये, आईच्या हातामध्ये असतं. म्हणून खऱ्या अर्थानं अंजनी मातेचं 7,000 वर्षाचं